निलू भाऊ, दोन शब्द आपल्या ब्लॉग साठी. नमस्कार मित्रांनो. देवा डॅडी, देवा तुम्हाला माहिती चांगला नाम नवला डॅडी. तर दोन शब्द आपले विक्री आता बोलत आहेत. नमस्कार मंडळी, आता आपण चहा पित आहोत. आणि डॅडीला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रकारे ना आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली बरं का. आणि आज आपल्याकडे गाडी नव्हती म्हणून डायरेक्ट आपण 11 नंबरची बस काढली. भाऊच्या हायकोर्टाचा फोन चालू होता आणि भाऊ गाडी पण चालवत होता. भाऊला म्हणलं इज्जतीत मागं बस, नाही तर तुझ्या हायकोर्टाच्या नादात आहे ना मला सिव्हिल हॉस्पिटलला जावं लागलं. त्याला त्याच्या हायकोर्टाच्या हवाले केलं आणि या कार्यकर्त्याला पण आपण घरी सोडून दिलं, कारण की याच्या मम्मीचे 2 फोन येऊन गेले. या मुलांना पाहून ना आम्हाला डायरेक्ट आमच्या शाळेचे दिवस आठवले. मग काय आम्ही डायरेक्ट गेलो शाळेत पण आपल्याला आपले काही फॅन्स भेटले. मित्रांनो, या शाळेमध्ये ना मी 5वी ते 10वी पर्यंत शिकलोय बरं का. नाही इथं मला माझे वर्ग शिक्षक पण भेटले बरं का. तुम्ही नांदगाव मध्ये कधी पण या बरं का, पण तुम्हाला रेल्वेच्या बोगद्यामध्ये पाणी दिसल म्हणजे दिसल. जाऊ द्या म्हणलं, आपल्याला काय करायचं या फालतू गोष्टींमध्ये लक्ष देऊन. त्यामुळे ना आपण डायरेक्ट गेलो घरी आणि घरी जाऊन ना पहिले पीसीचा आपला हाल बघा कसा झालाय. पीसीवरती टाकलेले टॉवेल पन्न्या बिन्ने आपण सगळं काढून घेतलं. मी म्हणत असेल भाऊ तू पीसीवर काही काम नाही करत, तू नेमकं पीसी घेतलाय का असेल. तर मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी सिनेमॅटोग्राफीचं पण काम करतो आणि त्यासाठीच मी खास पीसी घेतलाय. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमच्या सपोर्टमुळे ना आज तुमच्या भावाचे 400 सबस्क्रायबर्स ना फायनली कम्प्लीट झाले. तर ना असंच तुमचा सपोर्ट माझ्या मागे कायम राहतो आणि तेवढं तुमच्या वाला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करून घ्या. धन्यवाद.